नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आज आपण एक सुंदर स्टार्टर रेसिपी बघणार आहोत, हनी चिली पोटॅटोज. यामध्ये इथे मी छोटे पोटॅटो वापरले आहेत. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आहे. लहान बटाटे घेतलेले आहेत, साधारण अर्धा किलो बटाटे आहेत. दम आलूसाठी वापरले जातात तेच बटाटे आहेत. त्यांचं साल काढून व्यवस्थित धुवून 1 चमचा मीठ टाकून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान उकडून घ्यायचे आहेत बटाटे. त्यानंतर इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. पाव चमचा लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट घेतलेला आहे. छोटा पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि हे जिन्नस कोरडेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथे बटाटे जे आहेत हे थंड करून घेतलेले आहेत. आपण जे उकडलेले होते बटाटे ते व्यवस्थित थंड करून घेतलेले आहेत. पण थंड करताना त्यांच्यातलं मॉइश्चर उडून जाणार नाही याची काळजी घ्यावी. गार करण्यासाठी पंख्याखाली ठेवू नये. पंख्याखाली ठेवल्यामुळे ते सुकल्यासारखे होतील आणि त्यांच्यातलं मॉइश्चरही उडून जाईल. आणि हे बटाटे आता आपण जे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत. इथे एक टिप लक्षात घ्या, कोरडं कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे, कॉर्नफ्लोअरची पेस्ट वापरलेली नाही आहे. यामुळे आपले बटाटे कुरकुरीत होण्यास मदत होते. आता हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहे. कढईत मध्यम आचेवर तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यावर बटाटे सोडून तळून घेत आहे. बटाटे सोडताना थोडंफार कॉर्नफ्लोअर हे तेलात उतरणार आहे. जास्त कॉर्नफ्लोअर उतरणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे बटाट्यांमध्ये ओलावा टिकून राहिलेला असावा. बटाटे गार करताना खूप कोरडे करू नयेत. हे बटाटे एकदा सर्व तळून झाले की आपण जे हे तेल घेतलेलं आहे हे तेल मी गाळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा तळलेले बटाटेच पुन्हा एकदा मोठ्या फ्लेमवर गॅस ठेवून या तेलात तळून घेतलेलं आहे. यामुळे काय होतं, आपले बटाटे जास्त कुरकुरीत होतातच आणि जास्त वेळही कुरकुरीत राहतात. सहसा आपण हॉटेलमध्ये जे हनी चिली पोटॅटो ऑर्डर करतो त्यामध्ये फ्राईज वापरलेले असतात किंवा आपण कधी घरी हनी चिली पोटॅटो बनवले तर आपण बटाट्याच्या स्टिक्स तयार करून घेतो. स्टिक्सच्या आकारात बटाटे कापून त्याचे हनी चिली पोटॅटो बनवतो. पण इथे हा एक वेगळा प्रकार केला आहे. मी नेहमीच हा प्रकार करते म्हणून आज विशेष करून श्रुतीज फूड होमच्या प्रेक्षकांसाठीही दाखवला आहे. इथे मोठी कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे चायनीज पदार्थांना वापरतात तो वोक असेल तो वापरला तरीही चालेल. इथे 1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, 1 इंच आलं किसून आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत. त्यानंतर कांद्याच्या पातीतले जे छोटे कांदे असतात ते अगदी बारीक चिरून साधारण अर्धी वाटीभर हे कांदे इथे घातलेले आहेत. आता साधारण 1 मिनिट हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरच परतून घ्यायचा आहे. यानंतर पुढे एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरलेला, एक मीडियम आकाराची ढोबळी मिरची तीही उभी चिरून घेतलेली आहे. या दोन्ही गोष्टी घालून मोठ्या आचेवरच आपल्याला 2 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत मोठ्या गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये इथे 2 चमचे शेजवान चटणी घातलेली आहे. 1 चमचा रेड चिलीचा सॉस घातलेला आहे. त्यानंतर 2 चमचे टोमॅटो केचप घातलेला आहे. टोमॅटो केचप 1 चमचा इथे घातलेला आहे, 1 चमचा पुढे घातलेला आहे. 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे. सर्व सॉस घालून मिश्रण एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवणार आहोत. सॉसेसची चव उतरेपर्यंत किंवा सॉसेस शिजेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. यानंतर इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घालताना काळजीपूर्वक घालावं कारण आपण सुरुवातीला बटाटे उकडतानाही मीठ घातलेलं आहे आणि शेजवान चटणी, सोया सॉस यामध्येही मीठ असतंच. 2 चमचे भाजलेले तीळ यामध्ये घातलेले आहेत. हनी चिली पोटॅटोसाठी तीळ आवश्यकच आहेत.
त्यामुळे तीळ स्किप करू नये. तसेच इथे 2 चमचे व्हिनेगर घातलेला आहे. हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आणि 3 चमचे मध घ्यायचा आहे. 3 चमचे मधही यामध्ये घातलेला आहे. इतर सॉसेसपेक्षा मधाचं प्रमाण हे जास्त असावं, कारण इतर सॉस हे तिखट आणि थोड्याफार उग्र चवीचे असतात. त्याच्या कंपॅरिझनमध्ये मध हा मधुर आणि सौम्य चवीचा असतो. चव व्यवस्थित बॅलन्स होण्यासाठी मध थोडा जास्त घ्यायचा आहे. त्यानंतर इथे 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी बनवलेली आहे आणि ती स्लरी आपल्या या मिश्रणात घातलेली आहे. स्लरी घालताना गॅस मीडियम केला तरीही चालेल. ही स्लरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. स्लरी जशी जशी शिजत जाते तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं, त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या. जर मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर अर्धा ते पाव वाटी कोमट पाणी घातलं तरीही चालेल. इथे मी पाव वाटी कोमट पाणी घातलं होतं. आता ही स्लरी घातल्यावर आपलं मिश्रण शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण आपले तळून घेतलेले बटाटे घातलेले आहेत. हे मिश्रण सर्व बटाट्यांना व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे. हवं तर 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ आणली तरीही चालेल. आता आपले हनी चिली पोटॅटोज तयार झालेले आहेत. प्लेटिंगची तयारी करू. प्लेटिंग करताना यामध्ये कोथिंबीर, कांद्याची पात आणि तीळ यांचा अवश्य वापर करावा. दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान दिसतं. अशी ही वेगळीच पण चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारी फिंगर रेसिपी, स्टार्टर रेसिपी असंही हिला म्हणू शकतो. आपल्या घरच्या पार्टीसाठी, गेट टुगेदरसाठी नक्कीच ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच नक्कीच आवडेल. इथे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. त्यामध्ये 22 ते 25 बटाटे येतात. 5 ते 6 जणांसाठी स्टार्टर रेसिपी म्हणून ही पुरेशी आहे. सगळं साहित्यही त्याच प्रमाणात दाखवलेलं आहे. तर अशाच वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि भरपूर टिप्स असणाऱ्या रेसिपीजसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.